हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त झाला अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल की आजचा विषय काय आहे. तर आजचा विषय खूप इम्पॉर्टंट आहे आणि तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तुम्हाला खूप आवडेल आणि खूप चांगल्या गोष्टी भेटतील या व्हिडिओमधून तुम्हाला आणि समजतील पण. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला. हाय फ्रेंड्स, तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे. तर आजचा व्हिडिओ आहे मायरावरती. तर काय झालं होतं, कालचीच गोष्ट आहे. तर काल रात्री मी अशीच म्हणजे माझी तब्येत लाईव्हला सगळ्यांना माहिती की माझी तब्येत ठीक नाही आहे 2-3 दिवसापासून. तर मी आराम करत होती. तर तिची रोजची सवय आहे की नाही का अंगणावरती खेळायची आणि इथेच मी कबाटच्या बाजूला झोपते. तर ती माझ्या अंगावरती उभा राहून ना कबाटामध्ये म्हणजे इथे आरशामध्ये बघते वगैरे. तर तसं त्यासाठी ओके ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, कारण की तेव्हा माझं लक्ष असतं. आणि काल काय झालं होतं, माझा हा कान खूप दुखत होता आणि मला बाहेरचं काहीच ऐकायला येत नव्हतं. तर मग अक्षरशः अशी म्हणजे मला चैन पडत नव्हती की माझ्या कानाला काय झालं आहे. कारण की कान अशी गोष्ट आहे की थोडंसं जरी आपल्याला ऐकायला नाही आलं किंवा असं बुद्बुद करते तर आपलं लक्ष त्याच्यावरती जातं. तसंच माझं पण होत होतं. तर काल मला या कानाला अजिबात ऐकायला येत नव्हतं. मी पूर्ण असं हा कान बंद करून ऐकायचा प्रयत्न करत होते की ऐकायला येते का नाही, पण मला काय ऐकायला येत नव्हतं. तर मी जेवली वगैरे. त्याच्यानंतर मायराला पण मी भरवलं. तरी पण मी कोणालाच सांगितलं नाही, कारण की मला त्रास द्यायला कोणाला आवडत नाही. आणि त्याच्यानंतर मायरा आली, माझ्यासोबत खेळायला लागली. मायराला मी खूप समजवलं, अक्षरशः घरभर पसारा करून टाकला होता. तरी पण मी ते म्हणजे प्रत्येक आईला करावंच लागतं, कारण की तिला कळत नाही म्हणून. तर ते मी केलं, सगळं आवरलं वगैरे. मग मी झोपली थोडा वेळ. म्हणजे पूर्ण झोपेत होती, कारण की मी ना कानामध्ये बड्स टाकला. म्हणजे म्हटलं की कानामध्ये का मळ वगैरे असेल म्हणून चेक करावं वगैरे, पण काहीच नव्हतं. पण माझं कान खूप दुखत होता आणि मला ऐकायला येत नव्हतं. तर मला भीती वाटायला लागली की मला ऐकायचं कमी यायला लागलं का काय वगैरे. आणि त्याच्यानंतर मी झोपेत होती तर त्याच्यानंतर काय झालं, मायरा माझ्या अंगावरती आली आणि मी पालथी झोपली होती. तर माझ्या अंगावरती ती पालथीशी पडली होती आणि मस्ती करत करत ती माझ्या पाठीला जोरात चावली. म्हणजे तिने जे जोर लावला ना दाताचा, त्याची कळ म्हणजे मला एवढ्या जोरात ती चावली ना की मला समजतच नव्हतं. माझ्या डोळ्यावरती एवढी झोप होती की काय सांगू शकत नाही, मला कळतच नव्हतं. आणि ती आली आणि तिने मला लई जोरात चावलं. तेव्हा मी तिला एक धपाटा मारला पाठीमध्ये. तर वाईट वाटलं मला, तिला मी मारलं, कारण की त्याच्यानंतर ना बाबांनी तिला उचलून नेलं. ती खूप रडायला लागली होती. म्हणजे तिला श्वास पण घेता येत नव्हता. म्हणजे एक धपाटा मारला पण तिला श्वास घेता येत नव्हता असं म्हणतात बाहेर. तर मी तिला मारल्यानंतर ना म्हणजे लहान मुलं कसं रडतं हुंदके देऊन तशी ती रडत होती. आणि तिच्या बाबांनी बघितलं तर माझ्या हाताची वळ आली होती तिच्या पाठीवर, ती लाल झाली होती. तर मला पण खूप वाईट वाटलं ते ऐकल्यानंतर ना. मग त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं की तिला मी मारलं म्हणून, कारण की त्यांचा खूप जीव आहे. तिच्या पप्पांचा, तिच्या बाबांचा, आजीचा, माझा पण भरपूर जीव आहे. पण मला काय ऐकायला येत नव्हतं. त्या ह्याच्यामध्ये मी तिला मारलं. माझी झाली चूक एवढी की मी तिला मारायला नव्हतं पाहिजे. पण कसं आहे ना, टाईमावरती. आणि असं आम्ही मुंबईला गेलो होतो. समोरची एक छोटीशी मुलगी होती, लई मोठी नव्हती, म्हणजे असेल काहीतरी 5-6 वर्षाची असेल. आणि तिला ती ना खांद्यावरती चावली होती. तर तिचे 2 दात आहेत ना तिच्यात अख्खे रवले होते आणि असं काळं निळं झालं होतं. तर मला वाईट वाटतं की आपल्या मुलाने कुणाला चावलं आणि त्यांच्या घरचे आपल्याशी भांडायला आल्यानंतर आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. आणि मी किती केलं तरी आई आहे, मला सगळेजण बोलणार की तुझं लक्ष नसतं, तू दाबत नाही पोरांना. मग कसं प्रत्येकाने प्रत्येकाच्या मुलांना दाबलं पाहिजे किंवा त्यांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. आणि एवढी जिद्दी आहे ना की ती अजिबात कोणाचं ऐकत नाही. तिला जे पाहिजे ना तेच करते. तर मी तिला खूप दाबत असते आणि तिचं कसं हे मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तर कसं आहे, भरपूर वेळा लहान मुलांमुळे मोठ्या माणसांमध्ये वाद होतात आणि तसेच आमच्यामध्ये पण झाले. तर माझे सासरे मला म्हटले की तू ओरडत जाऊ नको, तिला मारत जाऊ नको वगैरे. तर मी म्हटलं का नको, जर
जर जिथे ती चुकेल तिथं तिला ओरडलंच पाहिजे. जर नाही ओरडणार तर ती अशीच मोठ्यापणी मग अशीच करेन, ऐकणार नाही कोणाचं. तर कसं आहे, आई कुठल्या पण गोष्ट उद्या जाऊन जर काही झालं तर काय म्हणणार, आईने शिकवलंच नाही, आईने वळणच नाही लावलं, डिरेक्टली ते आईवरती येतं. तर मला तसं आवडणार नाही ऐकायला. आणि माझं कसं मुलींच्या म्हणजे तिच्या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट आहे. मी तिला आत्तापासून चांगले वळण लावते, चांगले शिकवते तिला. तर तेवढी गोष्ट झाली. आणि तिच्या पप्पांना म्हणजे मला जर त्याच्यानंतर मला भीती वाटली की तिच्या पप्पांना सांगितल्यानंतर ते ओरडतील वगैरे. पण कसं झालं, त्यांनी मला सांगितलं की एवढं जोरात मारू नको तिला वगैरे, कारण की ती लहान आहे, म्हणजे ती दम तिचा हे होईल म्हणून रडताना. तर मी म्हटलं ठीक आहे, मी मारणार नाही, तिला ओरडते. पण खरंच काल तिला मी मारलं, मला खूप वाईट वाटलं. आणि कसं आहे, भरपूर वेळा लहान मुलांमुळे मोठ्या माणसांमध्ये वाद होतात. तर प्रत्येक म्हणजे माझ्यासारखे भरपूर स्त्रिया असतील की त्या त्यांच्या मुलांना सांभाळतात, आणि मुलांमुळे नवरा बायकोमध्ये किंवा सासू किंवा आईचं भांडण होतं. कारण खूप जणांना असं आवडत नाही लहान मुलांना मारलेलं. तर माझं काही हेतू नव्हतं तिला मारायचा, पण तिने भरपूर जोरात चावलं होतं आणि मला तिला चांगलं वळण लावायचं होतं. आज ती मला चावली, उद्या जाऊन ती कोणाला पण चावते, आणि घरात ती सगळ्यांना चावते. तर आणि असं पण नाही की जेव्हा आता सगळे आले, जेव्हा दात सहसह करत होते तेव्हा सगळे मी सहन करत होती. माझं म्हणणं एवढं की लहान मुलांमध्ये जर ती खेळायला गेली की ती मग आज मला चावले तर लहान मुलांना चावल्यानंतर ना कोणी गप्प बसणार नाही. आपल्या मुलांना चावल्यानंतर कोणीही डायरेक्टली भांडण करायला येणं माझ्यासोबत. तर म्हणून तिला वळण लावण्यासाठी तिला तेव्हा मारलं होतं, माझा हाच हेतू होता. तर त्या गोष्टीवर सगळी माझ्या चिडली होती तिला का मारलं वगैरे, कारण की ती लाडाची. तर भरपूर जणांच्या घरी अशा गोष्टी होत असतील की म्हणजे सगळ्यात आधी स्त्रीला एका आईला ब्लेम केलं जातं कुठल्या पण गोष्टीला, वाईट होऊ या चांगली होऊ, पण स्त्रीला ब्लेम केलं जातं. तर हेच गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती की तुम्ही पण समजून घेत जा तुमच्या म्हणजे तुमच्या बायकोला वगैरे. डिरेक्टली काय तिला बोलू नका, कारण की ती चांगल्यासाठीच त्यांना समजवते. जर त्यांना मारलं नाही किंवा समजवलं नाही तर ते मोठेपणी असेच वाया जातील. तर मला एवढं सांगायचं होतं. जर तुम्हाला मी सांगितलेलं जर पटलं असेल, तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.